सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता असा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर आपण बघतोय राहुल गांधी स्वतः आता परभणीमध्ये आलेले आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत। माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग आम्हाला फोन करून सांगितलं, अशी उद्विग्न प्रतिक्रिया यावेळेस सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं दिली होती। आणि त्यानंतर आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यावर देखील त्यांच्या आईनं सडकून टीका केली होती। आणि आता आपण बघतोय 11 डिसेंबर रोजी जो हिंसाचार झाला होता त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं। परंतु या न्यायालयीन चौकशीवर आणि जी मदत सरकारच्या वतीनं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना देण्यात आली होती ती देखील या कुटुंबियांनी नाकारलेली आहे। तर परभणीमध्ये 10 ते 15 डिसेंबर दरम्यान नेमकं काय घडलं, हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी या सगळ्या प्रकरणाचा उलगडा व्हावा अशी मागणी केलेली आहे। त्यांच्या आईनं माझ्या लेकराला मुद्दाम उचलून नेलं आणि उचलून नेऊन माझ्या लेकराला प्रचंड मारहाण केली आणि या मारहाणीतच माझ्या मुलाचा जीव गेला आणि जीव गेल्याचं फोन करून मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया दिली होती। आणि यानंतर आपण बघतोय सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे आणि आज याच आंदोलनाची दखल घेत राहुल गांधी देखील सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता। त्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन जे झालं त्याचे रिपोर्ट देखील समोर आले होते आणि या रिपोर्टमध्ये त्यांना मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं होतं। तसा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केला। न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना पोलिसांनी मारहाण केली असाही हा आरोप झाला होता आणि त्यामुळे आपण बघतोय परभणी हिंसाचार प्रकरणात परभणी पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित झालेले आहेत। बाबासाहेबांच्या स्मारकाची विटंबना झाली होती आणि त्यानंतर आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले होते आणि त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला होता असा दावा यावेळेस प्रशासनाने केला। सोमनाथ सूर्यवंशी जाळपोळीच्या घटनेमध्ये दिसले होते म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदनामध्ये माहिती देताना म्हटलं होतं। परंतु त्यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करू असं देखील त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आली, जी मदत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आईनं नाकारलेली आहे। तसंच या प्रकरणी 10 ते 15 डिसेंबर दरम्यान नेमकं काय काय झालं, कोण कोण अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या सगळ्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे। आणि या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचं आश्वासन देऊन अद्याप नेमकं तुम्ही काय केलं असा प्रश्न देखील त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे। आता राहुल गांधी या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत। अर्थातच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतर राहुल गांधी हे एरवी सफेद टी शर्ट घालून बऱ्याचदा आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये दिसलेले आहेत, परंतु आज आणि त्या वक्तव्यापासून राहुल गांधी हे मात्र निळं टी शर्ट घालून या ठिकाणी आलेले आहेत। अर्थातच आपण बघतोय आज देखील निळं टी शर्ट राहुल गांधी यांनी या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी येताना घातलेलं आहे। अर्थातच निळा रंग हा आंबेडकरी चळवळीचा रंग आहे आणि यावेळेस आपण बघतोय राहुल गांधी जे आहेत ते या ठिकाणी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सोमनाथ यांना हार्ट अटॅक आला असं पोलिसांनी सांगितलं होतं, परंतु त्यांचा मृत्यू जो आहे तो मारहाणीमुळे झाला असा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केला। वंचितनं देखील आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं केलं होतं आणि आज या सगळ्या आंदोलनानंतर या सगळ्या संतापाची दखल राहुल गांधींनी घेतली आणि ते या ठिकाणी परभणीत आलेले आहेत। काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते देखील यावेळेस राहुल गांधींसोबत। माझ्या मुलाला गंभीर मार बसलाय, त्याला अवघड ठिकाणी मारलं, डोक्याला मारलं आणि म्हणूनच त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या आईनं केला होता।